हिवाळ्यामध्ये छान असं गरम-गरम रात्रीच्या वेळेस हलकसं काही खायला मिळालं तर किती छान वाटतं ना. तर बघू शकता आपल्या वरण चिकल्या किती छान बनून तयार झाले. बऱ्याचशा ठिकाणी याला वरणफळ वगैरे असं काही म्हणतात आणि गुजरातीमध्ये दाल ढोकली वगैरे असं म्हणतात. तर नमस्कार, कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे मित्रमैत्रिणींनो. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली छान असा हलका-फुलका आणि रात्रीच्या जेवणात तुम्ही सहभागी करू शकता असा पदार्थ, तो म्हणजे वरण चिकल्या. आमच्या खानदेशमध्ये वरण चिकल्याच म्हणतात, म्हणून मी त्याच नावाने बोलणार आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी 3 प्रकारच्या डाळ घेतली. मसूर डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ. हे आपल्याला थोडं-थोडं क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे. तर हे छान असं धुवून भिजवून घेतलेलं आहे मी 10 मिनिटं आणि स्वच्छ धुवून घेतले. तर चला आता आपण हे कुकरला छान असं शिजवून घेणार आहोत. तर इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये ही डाळ सर्व घालून घेतलेली आहे, कारण ती 10 मिनिटं छान अशी भिजलेली होती पाण्यामध्ये. आणि आपल्याला थोडंसं टोमॅटो कट करून घेतलेलं आहे मी. इथे 2 टोमॅटो कट केल्यानंतर तेही आपण कुकरमध्येच घालून घेणार आहोत. फोडणीमध्ये घालण्यापेक्षा मी डायरेक्ट कुकरला शिजवून घेते, कारण डाळसोबत ते पण छान शिजतात आणि चव पण छान लागते त्याची. आणि आपल्याला थोडंसं हिंग पण घालून घ्यायचं आहे. तर हिंग तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्ही फोडणीमध्ये पण घालू शकता किंवा डाळ शिजताना पण घालू शकता. आता इथे आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची. तर बघू शकता आता इथे आपल्याला ह्या डाळीच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण कणिक तयार करून घेणार आहोत. तर इथे आता मी एक भांडं घेतलेले आणि त्यात मी 2 ते 3 पोळींचं इतकं कणिक तयार करून घेणार आहे. तर इथे साधारण मी 1.5 ते पावणे 2 वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला फक्त थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ छान असं मिक्स करून घ्यायचे. मिठामुळे आपली जी चिकली असते ना, तर ती अशी अळणी लागत नाही, त्याच्यामुळे चव छान येते आणि खाताना पण आपल्याला छान वाटतं. तर आता इथे आपल्याला छान असा गोळा, जसं आपण पोळीसाठी कणिक करतो ना, तसंच कणिक तयार करून घ्यायचं आहे मित्रमैत्रिणींनो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरंही घालू शकता. आता इथे आपलं कणिक मळून तयार आहे आणि याला तुम्ही तेल किंवा तूप लावून छान असं मळून घेऊ शकता. आता इथे आपण लाटून घेणार आहोत. ते आपण जशी चपाती लाटतो ना, तसंच लाटून घ्यायचे. पण चपातीला आपण 2 हे करतो, तर इथे आपल्याला सिंगल चपाती लाटून घ्यायची. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. आता इथे आपली चपाती लाटून तयार आहे आणि इथे मी आता चाकू घेतला आणि चाकूच्या साहाय्याने छान असे त्याचे कट करून घेणार आहे. तर कट करून घेताना तुम्हाला थोड्या अजून बारीक करायच्या असतील तरी चालेल आणि आपल्याला लाटताना चपाती एवढीच साईज लाटायची, जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही लाटायचं. तर बघू शकता आता इथे मी मोठे-मोठे कट मारून घेतले. बघू शकता व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. माझा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडत असेलच. तर आता बघू शकता आता इथे मी पुन्हा छान असे कट करून घेते, कारण आपल्याला साईज थोडीशी कमी छोटी घ्यायची होती. आता इथे छान असं मीडियम साईजमध्ये आपण कट करून घेणार आहोत आणि इथे कट केल्यानंतर आपल्याला हे कट व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आता इथे आपली डाळ शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही, छान अशी शिजून तयार आहे आणि आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत. तर बघू शकता आता इथे आपण 1 ते सव्वा चमचा तेल घालून घ्यायचे फोडणीमध्ये, कढईमध्ये. तेल घातल्यानंतर आपल्याला त्यात थोडंसं मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर स्किप केली तरी चालेल, पण मोहरी छान लागते. आता इथे आपण मोहरी घातल्यानंतर थोडंसं जिरं घालून घेणार आहोत. म्हणून मग मी ते कणकेमध्ये जिरं घातलं नाही, कारण आपल्याला फोडणीमध्ये जिरं घालायचं होतं म्हणून. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. आणि इथे मी 2 मिरच्या कट करून घेतल्या आणि 2-3 लसूण ठेचून घेतलेले आहेत. तर मित्रमैत्रिणींनो, वरणामध्ये लसूण नेहमी ठेचूनच घालावा, त्याच्यामुळे चव खूप छान येते. कधी-कधी मिक्सरला वगैरे फिरवून घातला ना, तर एवढी खास चव येत नाही. तर एकदा तसं करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता इथे मी थोडीशी चिमूटभर हळद घालून घेतलेली आहे. ह्या चकोल्या इतक्या सुंदर होतात, की खायला पण चवीला पण छान लागतात आणि पटकन होणारा पदार्थ आहे. रात्रीच्या वेळी तर एकदम हलकं-फुलकं छान लागतं. आता इथे आपली फोडणी झाल्यानंतर आपण डाळ शिजलेली आहे, त्यात थोडंसं अजून पाणी ॲड करून घेतलं होतं मी आणि आपण ते कढईमध्ये घालून घेतलं आणि थोडंसं पाणी घातल्यानंतर थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि तुम्हाला गूळ आवडत असेल तर घाला. मी गूळ घालूनच करते, कारण मुलं पण खातात त्याच्यामुळे आणि थोडीशी चव पण छान येते गुळामुळे. आता इथे आपली हिरवी कोथिंबीर छान अशी कट करून हे वरण आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिटं छान असं उकळून घ्यायचे आणि वरण छान उकळल्यानंतरच मग आपल्याला हे जे आपण चिकल्या तयार केलेल्या आहे, म्हणजे पोळीचे जे तुकडे आहेत ना आपण जे आत्ता केलेले, तर ते आपल्याला त्यात घालून घ्यायचे. तर ते शिजायला पण आपल्याला 7 ते 10 मिनिटं लागतात. तर बघू शकता आता इथे आपल्या जे मी
पोळीचे जे चिकल्या तयार केलेल्या होत्या ना, त्या सर्व घालून घेतलेल्या आहेत. तर मित्र-मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या. तर आता इथे मी चेक करून घेते, की चिकल्या शिजल्या की नाही. तर छान अशा शिजून